आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी नगर परिषदेची मासिक सभा नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करीत गरमागरम वातावरणात पार पडली आहे। आपण जो सल्ला दिलाय की 5 वर्ष कमी असावं, आम्ही तो प्रयत्न करतो त्याच्यासोबत की 5 वर्ष 10 वर्ष जे काही जास्तीत जास्त पिरियडसाठी आपल्याला देतील याच्यामध्ये उभा पण दिले नाही की तुम्ही 5 वर्ष सलग इथं झालं तुम्ही 10 लाख रुपयाला मंजुरी घेतला मी तुम्ही 10 लाख रुपये खर्च करताय गावाला सांगताय। अहो साहेब आम्ही काय सांगतो तुम्हाला तर ते किती इम्प्रूव्हल गोष्टीवर पण आहे त्याचा सुरुवात पण नाही। सर्वांचं म्हणणं बरोबर आहे की आपल्याला स्वतः घरात एक 2 ते 3 वर्षाचा तरी करार केला पाहिजे। दुसरी गोष्ट आज तिथे सर्वे केला त्या जागेचा सर्वे केला का माझ्या मते काल मी एखादा विचारलं त्यांनी तिथे सर्वे केला माझ्या मते त्या जागेमध्ये ऑलरेडी त्यांचं काही स्ट्रक्चर ऑलरेडी तिथे आहे ते फक्त बंद आहे आणि ते जर आज नगर परिषद आपला खर्च करायला गेली थोडा स्ट्रक्चर उभा करायला गेली तर माझ्याकडे 60 ते 70 लाख रुपये खर्च आहे बरोबर आहे सर। सभागृहाला माझ्यामध्ये सांगा ना की आपण जर स्वतःच करायला गेलो तर 60 ते 70 लाख रुपये खर्च आहे आणि हे बर्डन नगर परिषदेवर येणार आहे। तर आपल्याला आज 15,000 रुपये भाड्याने मिळतंय आणि ठीक आहे ते डागडुजी आपल्याला 6-7 लाखामध्ये जर डागडुजी होत असेल तर हे नाही भेटलं तर नगर परिषदेचाच फायदा आहे। सन्मानित आम्हाला त्याच्यामध्ये बरीच मदत केलेली आहे आणि तुम्ही जे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मासिक सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली। तसेच स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा या विषयाला प्राधान्य देण्याचं ठरवण्यात आलं। आपण पावसाळ्यापूर्व सर्व तयारीला आतापासूनच सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपल्या नागरिकांना पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये या दृष्टीने आपण ही सर्व तयारी सुरू केलेली आहे। त्यावेळेच्या कामकाजाची कार्यवाही त्याच्यामध्ये शहरातील यानंतर दिनांक 22/1/2026 रोजी झालेल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार असल्याचे सांगितले। यानंतर बांधकाम विभागातील इंजिनियर श्री यतीराम प्यारे यांनी केलेले कृत्य सगळ्यांना मान्य आहे तसेच त्यांनाही मान्य आहे। त्यांनी कोणाला शिवी दिली, कशावरून शिवी दिली याचा उल्लेख करावा, त्यांनी मुघम बोलू नये। त्याच्यामध्ये उल्लेख करा की सदरू आज आवाज प्रश्न झाल्यानंतर सुस्पष्ट आवाज आल्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल। आपण म्हणतोय सर्वांमध्ये ठराव मंजूर केला याचा अर्थ या निवेदनाला आपण सर्वांमध्ये मंजुरी दिली आहे। तुमच्याकडे एक ह्या मीटिंग झाल्यापासूनच्या कालावधीमध्ये सुस्पष्ट अहवाल सादर झाला नाही। मग त्या सुस्पष्ट अहवाल सादर झाला असेल तर 2-2 महिने जर मीटिंग 7-7 दिवस लागत असतील आणि आपल्याकडे जर सुस्पष्ट अहवाल येत नसेल तर हे इतिवृत्ताला सर्वांमध्ये मंजूर झाला कसा काय उल्लेख केला जातो? स्थगिती कायम ठेवण्याची तो इतिवृत्त जे आजचं आपण जे 30 तारखेच्या इतिला मंजूर देतो, आज 30 तारीख आहे गेल्या मागच्या वेळेला त्याच्यामध्ये चुकीची दुरुस्ती तातडीने करा आणि ही मीटिंग संपण्यापूर्वी सभागृहामध्ये त्या इतिवृत्ताचं वाचन करा। रत्नागिरी नगरपालिकेच्या मासिक सभेत नगरसेवक बंड्या साळवी, सौरभ मलुष्टे, राजन शेटे इत्यादी नगरसेवकांनी विविध विषयांवर जोरदार आवाज उठवला। जरी एजन्सी पुढे तुम्ही नाव सांगत असाल ती जबाबदारी जेवढी तुमची एमएसबी खात्याची जबाबदारी आहे आणि हे कसं बोलतात आहे उद्या काय होतं माहिती आम्हाला आता जे गॅसची पेमेंट टाकते त्याच्यावर चांगला अनुभव आलेले ते तुम्ही कॉम्प्रेसरने करायला पाहिजे। सर आहे तो लहान पडतो त्याची खोदाई उंची किती घेणार, लाईन किती खोदाई करणार आहे आणि काम कधी सुरू करणार, ज्यावेळेला तुम्ही पैसे घालाल तेव्हा तुम्ही काम सुरू करणार ना। आणि तुम्ही सुरू करू शकत नाही, तुम्ही नगरपालिकेला पैसे भरल्यानंतर काम करणार ना। जागा त्या डॉक्टरांची भागवत डॉक्टर जागेचे मालक नगर परिषद नाही, त्या जागेची डागडुजी नगर परिषदेच्या फंडातून 10 लाखांतून आपण करतोय। परत त्या डॉक्टरला त्या जागेचा मोबदला म्हणून आपण 15,000 रुपये भाडे देतो, बरोबर ना? म्हणजे साधारणपणे
जर 12 महिन्याचा जर आपण अभ्यास केला तर साधारणपणे 1,10,000 1,20,000 रुपये त्या ठिकाणी आपण नगर परिषद खर्च करतो. जर ही प्रॉपर्टी 1 वर्षानंतर जो मूळ मालक डॉक्टर भागवत आहे ती त्यांच्या ताब्यात जाणार आहे. त्याचा बेनिफिट कुठलाही उपभोग आपल्या नगर परिषदेला आपल्याला होणार नाही. तर जो मनुष्य जागा आपल्याला भाड्याने देतोय तर त्याची डागडुजी करणं काम हे त्या मूळ मालकाचं आहे. एक मिनिट, जर आपण 15,000 रुपये त्याला मोबदला देणार असाल तर 15चा 20 करा आणि बाकीचा उर्वरित जो खर्च आहे डागडुजीचा त्याने करायचा आहे. त्याची जागा कंपाऊंडच्या किंवा प्रॉपर्टीला ज्या जागेला होणार आहे तर त्याचा मालक कोण झालेला नाही कायम करती वा आपण साधारणपणे 10 वर्षाचं 15 वर्षाचं 5 वर्षाचं ऍग्रीमेंट करून घेत असेल आणि त्यासाठी जर आपण त्या ठिकाणी डागडुजी करणे 10 लाख रुपये करतो तर ते योग्य आहे ना. आपण त्याला 15,000 रुपये मोबदला पण देतोय. म्हणजे काय आहे 65 किलोमीटर एरिया आहे. आपण पूर्वी ते काय सांगायचे की नगरपालिका परमिशन देत नाही म्हणून आम्ही खणत नाही आणि आता अशी काय आपल्याला माहिती आहे की जिल्हाधिकारी साहेबांना परमिशन दिली आहे. त्यांनी कशाही प्रकारे टाकले म्हणून नाही गॅस पाईपलाईन देऊ ना लोकांना त्याच्यासाठी आम्ही पण सहकार्य करतोय. पण 65 म्हणून तो एरिया आहे जेसीबी लावलं की गुप्तधन शोधतात तसं रातोरात खणून ठेवला नाही. तिथले ते गायब झाले. आज 15 दिवस झाले. नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या रस्त्यासमोर सगळं खणून ठेवलं की कमीत कमी 50 वेळा फोन केले. ते महानगर गॅसवाले आले त्यांनी यावर म्हणजे नागरिकांनी त्रासच देणं ठरवलं आहे का गॅस तर देत नाही आणि त्रास फक्त देतात. लोकांना गॅस जर तुमच्याकडे मशिनरी पूर्ण अवेलेबल आहे मग रस्ता खंडा कशासाठी आणि काय असतं जेसीबी नाही. जेसीबी अशी काय रॉकेट आहे मिसाईल आहे की काय रंगाळ आहे ती अवेलेबल होत नाही 15 दिवस. लोकांनी इतक्या आम्हाला शिकाय करतात की जसं काही रस्ता असा बनवून टाकायचं तसं स्वतः मागितलं रस्ता रस्ता काढून टाकून तुमचं पाईप आहे. बरं तुमच्याकडे जर काही मशिनरी पाहिजे अवेलेबल नाही काय अवेलेबल नाही तर रस्ता होतच नाही करून ठेवा. कोकण कोणी करत नाही. एका दिवसात 20 फोन केले विचार पाटीलला काही रिस्पॉन्स देत नाही ते. तर मी म्हणतो फक्त समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.